नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षकच्या खालचं म्हणजे जे सर्वात पहिलं पद जे असतं, तर ते पद जे आहे ते वनसेवक हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात एक प्रारूप जाहिरात कागद प्रसिद्ध करण्यात आहे. आता ही जाहिरात जी आहे ती तुम्हाला संपूर्ण जाहिरात आहे ती अजूनही आलेली नाही आहे. लक्षात घ्या, अजूनही आलेली नाही. अजूनही प्रशासकीय स्तरावरती ती पेंडिंग आहे. पण त्याचं काम जे आहे ते सगळं झालेलं आहे. 9 तारखेला लक्षात घ्या, कालच काय केलेलं आहे, की सगळे जे वनवृत्त आहेत महाराष्ट्रातले, त्या वनवृत्ताकडनं काय केलं, की माहिती मागवलेली आहे, की तुमच्याकडे किती-किती रिक्वायरमेंट आहे याच्यानुसार. तर जर तुम्ही ती प्रारूप जाहिरात बघितली, मी तुम्हाला ती जाहिरात दाखवेल पहिली तर. प्रारूप जाहिरात जे आहे ते बघू शकता इथं जे आहे. तर हे जे अपर प्रधान मुख्य वनरक्षक जे आहेत, ओके, आता हे काय केलं की प्रत्येक याला पाठवलेलं आहे यांनी. प्रत्येक जे हे आहेत वनरक्षक जे आहेत, तर त्यांना पाठवलेलं आहे. प्रत्येक म्हणजे कुठले कुठले जेवढे काय वनवृत्त आहेत महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये, त्यांना सगळ्यांना पाठवलेलं आहेत. आता याच्यामध्ये 12,991 पदांकरिता ही वनसेवक पदाकरिता निर्मिती करण्यात आलेली आहे थोडक्यात. तर हे जे पदभरती असणार आहेत, आता हे मी तर तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलेलं आहे की यांचं कार्य काय हे गोष्ट काय करूयात आता वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया की त्यांचं काम काय आहे. आता जो मुद्दा आहे, यांनी जे सांगितलेलं आहे की जे वनवृत्तामध्ये पद आहेत, आता सगळं आता पदभरती सांगेल तुम्हाला मी. बघा, तर यांनी नियम सांगितले याच्यातले. मी तुम्हाला खाली सांगतो की काय आहे ते. एक मिनिट. हं. आता ही जी पदभरती आहे ती आहे 100% काय करण्यात येणार आहे की सरळ सेवेने भरण्यात येणार आहे. लक्षात घ्या, भरण्यात येणार आहे. त्याच्यानंतर स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार. म्हणजे स्थानिक म्हणजे काय, की तुम्ही जर नागपूरच्या जिल्ह्यात असेल नागपूरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. चंद्रपूरच्या असेल तर चंद्रपूरचा, म्हणजे क्रॉस चालणार नाही असं म्हणण्यात येत आहे. ते म्हणजे एखादा विद्यार्थी चंद्रपूरचा आहे तर तो कोल्हापूरला अप्लाय करू शकणार नाही असं म्हणण्यात येत आहे. त्याच्यानंतर हे याचा पगार देय सांगितलेलं आहे की 15,000 बेसिक असणार आहे, ते 47,600 आहे. याचे पेमेंट जवळपास 29-30,000 पर्यंत चालला जातो पहिला पगार. आता याची जी ही राहील हे बघा, की सदर पदाकरता नियुक्तीसाठी किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल असं सांगत आहेत. ओके, शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येत आहे आणि येईल असं सांगत आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर तसेच उमेदवारांना कमाल शैक्षणिक अर्हता जी आहे 12वी असावी. म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी 10वी असेल आणि जास्तीत जास्त 12वी असं यांचं म्हणणं आहे. कमाल याच्यापेक्षा जर जास्त शिक्षण घेतले नसल्याचे हमीपत्र तुम्हाला देईल. म्हणजे तुम्ही एक हमीपत्र द्यायला लागेल की मी जास्त शिकलेलो नाही, मी ग्रॅज्युएशन नाही वगैरे वगैरे याचे द्यायला सांगेल. आणि उमेदवार 12वी पास न ठेवलेस उच्च शैक्षिक उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेऊन कमी शैक्षणिक अर्हता उमेदवारांना संधी मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. आता याचा अर्थ असा आहे की बघा, महाराष्ट्रामध्ये बघा असं कंडिशन आहे सध्याची. आता आत्ताच्या स्टेजला सांगेल 2024ची. काही 10 वर्षापूर्वी बघा तर 10वी 12वी 10पेक्षा जास्त वर्ष बघितलं तुम्ही, तर त्याच्या वेळेस 10वी 12वी खूप कमी भेटायचे. म्हणजे उमेदवार जास्त असायचे, ग्रॅज्युएशन खूप कमी असायचे. म्हणजे 10च्या पेक्षा जास्त 20 वर्ष पकडा. होय, 20 वर्ष पकडा. आम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं सपोज, तर त्याच्यानंतरनं खूप सारे विद्यार्थी ग्रॅज्युएशन होतच होते. आताची कंडिशन जर बघितलं तर सगळे उमेदवार जे आहे ते ग्रॅज्युएशन करतात. 10वी 12वीवरती कोणीच थांबत नाही. असे कुठली खूप कमी व्यक्ती भेटतील जे 10वी आणि 12वी असतील. सगळे विद्यार्थी काय असतील की ग्रॅज्युएशन झालेलेच असतात मॅक्झिमम. तुम्ही जर बघा तर 90 ते 95% विद्यार्थी आहे ते ग्रॅज्युएशनच असतात. आता हे फक्त जर 10 आणि 20% विद्यार्थ्यांसाठी जर फॉर्म भरला जात असेल तर हे अवघड दिसत आहे आता. याच्यासाठी आपण काय करतो, याच्यासाठी फक्त मी मुद्दा बाकीचे सगळे आहेत, पण याच्यासाठी काय केलेलं आहे मी, की आज वन विभागामध्ये हे केलेले आहे, भेट दिलेली आहे. आणि याच्या संदर्भातचं एक पत्र जे आहे, ओके, पत्र काय केलं मी फक्त बोललेलं आहे, पत्र तर नाही दिलेलं. पण हे पत्र जे आहे ते आता परत जाऊन काय करणार की देणार आहे. तर तुम्हाला मी आज दाखवतो की कसं गेलो होतो काय ते. मी नागपूरचा असल्यामुळे या गोष्टी मी करू शकतो. तर हे मुख्यालय आहे नागपूरचं. हे प्रशासकीय नवीन इमारत जी आहे, तर तुम्ही बघू शकता की RBI स्क्वेअर पासून हे जवळच आहे हे कार्यालय. 0 माईल स्क्वेअर जे आहे नागपूरचं, तुम्ही जर ज्याला नागपूरचं माहिती आहे त्यांना माहिती आहे की 0 माईल स्क्वेअर जवळ हे नवीन प्रशासकीय इमारत आहे. इथं जे आहेत ते ऑफिशियल सगळे डिसिजन्स होतात, मुख्यालय आहे. आणि इथं जाऊन मी काय केलं की आता मी नागपूरचा असल्यामुळे या गोष्टी करू शकतो. तर मी आज फक्त माहिती काढली की एक्झॅक्टली काय यांचं म्हणणं आहे याच्या संदर्भात. ओके, की काय म्हणणं आहे, कशामुळे ह्या गोष्टी आहेत, तर माहिती काढायचा प्रयत्न केलेला आहे. सगळे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते भेटत नाहीत, पण मी माझ्या लेवलला काय करेल की प्रयत्न केले. आता मी काय करेल की पुढच्या भेटेमध्ये काय करेल की याच्यासाठी एक लेटर बनवेल ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना पण संधी मिळावी वनसेवकासाठी, याच्यासाठी मी प्रयत्न करेल माझ्या लेवलला. काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत ज्यांच्यामुळे काय होतील की या गोष्टी शक्य होऊ शकतात.
तर त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करा, मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय ही गोष्ट शक्य नाही आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थी सपोर्ट करा. आपण काय करूयात की ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना पात्र ठरवूयात. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.